ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज काय आहे? एकादशी आणि गीता जयंती. आज सोमवार एकादशी, गीता जयंती आणि गुरुवारी दत्त जयंती. ऐकून गीता गान मधुर मन विसरे जग जंजाळ. गीता ज्ञानाचे भांडार, गीता कृष्णाचे उद्गार. गीता ज्ञान अमृत संजीवन, गीता ज्ञान आठे दुबळेपण. बघा, गीता ही कोण आहे? आई, भारत माता. आणि गीता आणि जन्मदाती माता. तर आई काय करते? लहानपणी दूध पाजती, लहानचं मोठं करते. पण गीता जे आहे ना, शेवटपर्यंत माणसाला मार्गदर्शन करते. गीतेच्या बोटाला धरून माणूस जर चालला ना, त्याचा जीवनाचा विकास होतो. म्हणून पाश्चात्य देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये गीतेचे विचार घेतले आणि त्यांची उन्नती झाली. जे गीतेपासून दूर राहिले त्यांची अधोगती झाली. बघा, भगतसिंग, मदनलाल धिंगडा जेवढे थोर पुरुष होऊन गेले, यांनी तो लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. गीता हिची उपमा इतर जे आहेत त्या कथा आहेत. आणि गीता जी आहे ना, हे आपण काय करायचं आहे? प्रत्येक समस्याला मार्गदर्शन गीतेत आहे. ज्याच्यापाशी दुबळेपणा आहे, होतं का नाही, करू का नको, आत्मजागृती ही गीतेत आहे. आणि मग अर्जुनाचं निमित्त होतं. पण संपूर्ण जगाला हे जे ज्ञान आहे हे ज्ञान दिलेलं आहे. आणि ज्यावेळेला स्वामी विवेकानंद परदेशात गेले, तेव्हा त्यांनी सगळे ग्रंथ वर ठेवले होते आणि गीता ग्रंथ खाली होता. त्यांनी काय सांगितलं? इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपुलकी. गीतेमध्ये काय आहे? आपुलकी. हा ग्रंथ खाली आहे, बरोबर आहे. सगळ्या ग्रंथाचं काय मूळ आहे? गीता. आणि मग प्रत्येक धर्मसंस्थापकांनी काय केलं? त्या गीतेचाच अर्थ घेतलेला आहे, पण त्यांच्या पद्धतीनं त्यांनी समजून सांगितलेलं आहे. म्हणजे गीता हा सगळ्या धर्माचा मूळ ग्रंथ आहे. गीता हा जीवन ग्रंथ आहे. म्हणून काय होती? गीता जयंती साजरी केली जाते. विश्वात असं कोणतंही पुस्तक नाही का त्याची जयंती साजरी होती पुस्तकाची. पण गीतेचे काय? म्हणजे ते जे विचार आहे तेव्हाही होते, आजही आहे आणि पुढे राहणार आहे. काय? केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही, काम करण्याची हिंमत तुझ्यात आहे. मी मोठा आहे, मी लहान आहे, तू मोठा आहे नाही, तू लहान आहे. आणि मी कोण आहे? भगवंताचा आहे. हे गीतेचं सार आहे. मी काम करील, मी कष्ट करील, मी मोफत घेईल. आणि हे शरीर आहे, हे काय आहे? हा कपडा आहे, हा कपडा बदणार नाही, मी मरणाला भिणार नाही. काय? हे गीतेचे विचार आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधीस्तस्य केशवा. दुःख आलं हा प्रसाद आहे, सुख आलं प्रसाद आहे. काय? म्हणून गीतेचे विचार घेणं आज गरजेचं आहे. आणि मग लोकांना ते विचार समजत नव्हते, तर एकनाथाने भागवत लिहिलं, लोकांना ते समजत नव्हतं. तुकारामाने गाथ्या लिहिला, ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली, आणि दासबोध हे काय? गीता आहे. म्हणून गीतेचा एक तरी श्लोक दररोज घ्या, मुलाबाळांना वळण लावा. गीता ही जीवनग्रंथ आहे आणि त्याशिवाय माणसाला पर्याय नाही. आज समाजामध्ये माणूस मला फुकट कसं मिळेल ही प्रवृत्ती झालेली आहे. काय? मला कोणाचं नको, मी कष्ट करील, मी काम करील. ही विचारधारा जर पटली असेल तर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. जय भैरवनाथ महाराज की जय.